हॅट्स ऑफ सर तुम्हाला. आजपर्यंत एवढे मंत्री बघितले मी, पण तुमच्यासारखा दिलदार माणूस नाही बघितला. नाही म्हणजे एका गरीब शेतकऱ्याचा मुलगा मंत्री होतो काय, आणि तो गरीब लोकांसाठी एवढ्या मोठमोठ्या योजना राबवतो. खरंच तुम्हाला हॅट्स ऑफ. जास्त गोड बोलू नकोस माझ्याबद्दल, ऍसिडिटी होईल मला. तू समजतो तसा देव माणूस असणं ही अंधश्रद्धा आहे. कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळायला मंत्री नाही झालो मी. सरकारी तिजोरीतला पैसा लोकांपर्यंत पोहोचवणं ही तर आम्हाला झाली ना. हे म्हणजे कसं झालं, चर्चगेटला एसी केबिन मध्ये बसलेल्या माणसाला ठाण्याहून डबा आला की त्यानं बायकोचं कौतुक करायचं, पण त्या डबा आणणाऱ्याला मग काय मिळणार कळलं? 50 कोटीचा दुष्काळ निधी आलेला आहे. आता या गरिबांच्या भांडवलावर मी माझं घर भरणार कळलं? आता अल्पभूधारक शेतकऱ्यांना कशाला पाहिजे ट्रॅक्टर? ट्रॅक्टरच्या पहिल्या गिअर मध्ये शेत संपतं, मग उरलेले ट्रॅक्टरने काय घर उडवायचे त्यांचे कळलं? कागदोपत्री ट्रॅक्टर आलेले दाखवायचे. 40 कोटी माझ्या बायकोच्या नावावर ट्रान्सफर करायचे बँकेत. हे उद्याच ट्रान्सफर करतो वहिनी साहेबांच्या नावावर. पण सर ते बी बियाण्यांचं दात करून पोट भरायला काय भिकारी वाटलो का मी? बी बियाणं व्यवस्थित त्यांच्यापर्यंत पोहोचवा कळलं? बरोबर. कारण आज पेरलं की 5 वर्षांनी उगवणार आहे कळलं? ओके सर. सर ते धरणाच्या कॉन्ट्रॅक्टरचं आमचे मेळून विश्वास राहावा. तुम्ही मजा करा. हो साहेब. साहेब अशीच कृपा दृष्टी राहू द्या. नाही म्हणजे बाकीचे सगळं आम्ही बघूच. काय शेवटी धरणात पाणी आणलं तर लोकांना थोडीच मिळणार आहे. तुमच्या बिअर कंपन्यांकडेच वळणार आहे ते. वय वय बिअर कंपनीकडेच वळणार. ड्रायव्हर साहेब तुम्ही गाडी जर ह्या अंगाला वळवा. नाही म्हणजे माझा आणि विश्वासावरचं आत्ताच बोललं झालं. तुमच्या सेवेसाठी जे तयारी केली त्यांनी